श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। वेलकम बैक टू आवर चैनल लर्निंग विद एमडीएन। ओके बच्चों, आज क्या करने वाली हूँ मैं, कल अभी क्या आहे शुद्ध पंचमी म्हणजे माघ शुद्ध पंचमी आहे। माघ शुद्ध पंचमीला काय म्हणतात, वसंत पंचमी म्हणतात। मग काय असतं, आम्ही प्रत्येक महिन्याच्या मी म्हणजे जे बालसंस्कार वर्ग घेते त्या वर्गामध्ये काय असतं, आम्ही शुद्ध पंचमीला काय करतो, मधाच्या मधानी आणि काय दर्भाच्या काडीने, जर समजा दर्भाची काडी असेल किंवा सोन्याच्या काडीने, सोन्याची काडी नसेल तर प्रत्येकाच्या घरी सोन्याची काडी असेल असं शक्य नाही। मग तुम्ही काय करू शकतो, आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळस तर असेल ना, मग तुळशीची काडी ही माझ्याकडे तुळशीची छोटीशी काडी आहे, ती छोटीशी तुळशीच्या काडीने घेतलेली आहे। आणि हे काय करायचं तुम्हाला सांगते विद्यार्थी मित्रांनो, घरामध्ये मोठे व्यक्ती असतील, प्रत्येकाला सरस्वती मातेची कृपादृष्टी आपल्यावर असावी हे वाटतं। समजा सरस्वती माता ही तुमच्या जिभेवर विराजमान असते त्यावेळेस काय कोण कोण खूप जण गोड बोलतो बघा, काय म्हणतात, बाबा तुझ्या तोंडावर काय ठेवलेस, जन्मजात हे ठेवले की तुझ्या जीवावर साखर ठेवला असं म्हणतात बघा। म्हणजे काय असतं, कुणी कुणी खूप गोड बोलून आपलं काम साधून घेतं। त्याचप्रमाणे काय असतं, विद्यार्थ्यांचं काय असतं, शिक्षणावर लक्ष देणं हे सुद्धा प्रथम महत्वाचं आहे राजाकडून। काय करायला पाहिजे, प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, अमावस्या झाल्याच्या नंतर 5व्या दिवशी बरोबर 5व्या दिवशी काय येते, शुद्ध पंचमी येते। 23 जानेवारी 2026 म्हणजे ह्या महिन्यातील जानेवारी महिन्यातील पहिली काय माघ शुद्ध पंचमी आलेली आहे। उद्या सर्वांनी हा करून बघायचा आहे की काय करायचं असते, आपल्या घरामध्ये जे मोठे व्यक्ती असतील, मुलांनी काय करायचं, मोठ्या व्यक्तीला समजा आता मी काय करायचं, ही कोण आहे तर परी, तिचं नाव काय परी आहे बरं का। तर मी काय, आता मी परीपेक्षा मोठी आहे, मग मी काय करणार आहे, परीच्या काय जिभेवरती एम हा काय मंत्र जो आहे तो काय लिहिणार आहे, तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे। आणि सेम ते तुम्ही काय करायचं, उद्या शुद्ध पंचमीला काय मुलांच्या आपल्या आपल्या काय करायचं, जिभेवर तो काढायचा आहे। बाहेर पुढच्या दिसलं सर्वांना तुम्हाला एम हे कसं करायचं असतं मराठीमध्ये, मी तुम्हाला बोर्डवरती लिहून दाखवते आणखी। आणि म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित करता येईल हेच, प्रत्येक महिन्याला शुद्ध पंचमीला तुम्ही काय करायचं, प्रत्येकाने आपल्या मुलाच्या जिभेवर आवर्जून काढायचं आणि काढायचं आहे। हा बालसंस्कार विभागाचा एक पाठ आहे, त्यामुळं आवर्जून मुला सर्वांनी करायचा आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।